नाही, भराव यामध्ये होणारच नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो पूर परिस्थिती होणार होती आणि त्या ठिकाणी त्यामुळे शेतीचं इतर नुकसान होणार होतं. अशा ठिकाणी आपण पिलरवरतीच पूल बांधणार आहे किंवा रोड करणार आहे तयार. आणि त्यामुळं मी परत एकदा म्हणतो की अशा पद्धतीनं दिशाभूल करण्यापेक्षा हा प्रकल्प आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा किती महत्त्वाचा प्रकल्प आहे, या ठिकाणी कोल्हापूरला किती त्याचा मोठा फायदा होणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि विरोधकांनी विरोधाला विरोध करण्यात काय अर्थ आहे? काय केलं त्यांनी हो? गेले 30-40 वर्ष सत्ता कोणाची होती? एक कन्व्हेन्शन सेंटर आणू शकले नाहीत. अनेक गोष्टी मला सांगता येतील. रंकाळा छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केला, तो देखील आता आपण पाहतोय आम्ही कशा पद्धतीने करतोय. आज रंकाळ्यामध्ये फाउंटन देखील आम्ही लावतोय, कन्व्हेन्शन सेंटर आहे, हद्दवाढीच्या पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. खंडपीठाचं सर्किट बेंच आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत, कुठलंही सर्वसामान्यांचं आणि या करवीर नगरीतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचं त्यांनी काम केलेलं नाही आहे. आणि त्यामुळं आता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं विरोध, आरोप, दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं आणि कोल्हापूर जिल्हा विकासापर्यंत निघालेला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी.